नमस्कार, तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज आमच्या सोबत आहेत इंजिनियर शुभम काबरा. इंजिनियर शुभम काबरा हे गेल्या 5-7 वर्षापासून इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करतात, पण त्यांची खासियत सांगायची झाली तर गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये त्यांची स्पेशालिटी आहे. आणि जलजीवन मिशन अंतर्गत त्यांनी अनेक प्रकल्प याआधी पूर्ण केलेले आहेत आणि अनेक प्रकल्प ते करतायत. फक्त इंजिनिअरिंगचे बेसिक ग्रॅज्युएशन घेऊन ते थांबले नाहीत, तर त्याच्यामध्ये त्यांनी मास्टर सुद्धा मिळवली. तर अशा मास्टर शुभम काबरा यांच्याशी आता आपण बोलूया. मला पहिल्यांदा असा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं शालेय जीवन, कॉलेज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला असं कुठनं मोटिवेशन मिळालं, कुठनं असं वाटलं की अरे सिव्हिल लाईन मध्ये गेलं पाहिजे, इथं खरा स्कोप आहे, असं कुणाकडे बघून तुम्ही या फील्डमध्ये आला? तर ऍक्च्युली माझे बाबा या फील्डमध्येच काम करत आहे. Very good. ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरच होते. ओके. मी त्यांच्या म्हणजे मला तेव्हापासून मला इंटरेस्ट आला त्यामध्ये की नाही आपल्याला तोच करायचा, तीच Okay. फील्ड करायचं आहे. बरं. तर तेव्हापासून मी 11th-12th केलं, मग इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतली. ओके ओके. आणि 11-12 कुठनं केलं? म्हणजे वाशिम मधून केलं. आणि मग नंतर इंजिनिअरिंग अमरावती PR कोटे कॉलेज मध्ये. ओके ओके. आणि मग नंतर बऱ्याचदा असं होतं की ग्रॅज्युएशन घेतल्यानंतर असं वाटतं की आता शिक्षण पास करू, वडिलांची तर बॅकग्राऊंड होतीच, मग आपण इमिजिएटली त्या बिझनेसमध्ये येतो किंवा कामाला सुरुवात करतो. पण मग मास्टर्स करावं असं का वाटलं? सर कारण की त्याच्यानंतर थोडं नॉलेज जास्त येते मास्टर्स मध्ये. त्याच्यानंतर आपण हे करू शकतो की पुण्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट होते. बरोबर. 1 वर्षानंतर आम्हाला तिथे इंटर्नशिप मध्ये करायला भेटली, तर ते आणखी जास्त शिकायला भेटले तिथे. ओके ओके. सो कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स केलं त्याच्यानंतर. व्हेरी गुड. बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा एक टेक्नॉलॉजी तिथे शिकवत असतात. जेव्हा आपण फील्डमध्ये जातो तोपर्यंत, म्हणजे आता तुम्ही 5-7 वर्ष काम करताय तर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी चेंज होत असते. तर या सगळ्यामध्ये तुम्ही कुठले टेक्नॉलॉजीचं ट्रान्झिशन बघता, किंवा पूर्वी काय वापरत होता आता काय वापरताय सध्याला, टेक्नॉलॉजीच्या अँगलनं, सॉफ्टवेअरच्या अँगलनं असं? सर ऍक्च्युली पहिले कसं आहे की रेती कंपल्सरी होती, आता लोक क्रश सँड पण वापरतात. बरोबर. आणि सर पहिले नॉर्मल डिझाईन होते सगळ्या प्रोजेक्टची. बरोबर. आता डिझाईन पूर्ण कंपल्सरी झालेलं आहे की अप्रूव्ड पाहिजे, गव्हर्नमेंट कॉलेज कडून अप्रूव्ड पाहिजे, त्याच्यानंतर स्ट्रक्चर इंजिनियर त्याच्याकडून अप्रूव्ड पाहिजे, त्याच्यानंतर डिझाईन पास होईल, त्याच्याशिवाय होणार नाही. बरोबर. गव्हर्नमेंट ऑफिस. बरोबर, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये. दुसरा, तर तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये काम करताय. बेसिकच सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये अनस्किल्ड लेबर खूप मोठे वापरले जातात, कारण ही सिव्हिल म्हणजे काय म्हणतो लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये लेबर लागणारच. पण बऱ्याचदा असं होतं की अनस्किल्ड लेबर हा जर चुकीच्या ठिकाणी वापरला तर मोठा अपघात किंवा दुर्घटना होण्याची शक्यता असते. तर तुम्ही असं एखादं एक्झाम्पल बघितलंय का दुसऱ्या कोणाचं तरी की तिथं चुकून अनस्किल्ड लेबर वापरला आणि काहीतरी मोठी दुर्घटना घडली किंवा घडणार होती आणि ती थांबवली गेली नंतर? तर ऍक्च्युली मी तर नाही बघितलेलं आहे, पण असं होतंय की आता आम्ही प्रोजेक्ट करतो की समजा वॉटर टँकचं याचं एखादं अनस्किल्ड लेबर राहिलं, त्यांनी वर चढतानाच ते पडायची भीती राहते. बरोबर. अच्छा. पण त्याच्यामध्ये कसं तुम्ही त्याचं बायफर्केशन करतात? थोडं स्किल्ड, सेमी स्किल्ड? नाही सर, आम्ही स्किल्ड लेबर आहे, चांगले लेबर आहे तोच वॉटर टँक साठी युज करतो. अदरवाईज तो लेबर जर तो अनस्किल्ड लेबर असला तो आम्ही खालीच युज करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि दुसरं असं विचारायचं की तुम्ही आता पास आउट 7-8 वर्ष तुम्ही काम केले, स्पेशली गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये काम केले, जेव्हा की गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये फार कमी यंग टॅलेंट बघायला मिळतं. तर असा काय फॉर्म्युला होता की तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये काम करताय आणि अजूनही करण्याची इच्छा आहे? तर ऍक्च्युली बाबांचं सपोर्ट होतं, त्यांची ओळख होती, त्याच्यानंतर मी गेलो, आणखी ओळख वाढत गेली, इंटरेस्ट वाढत गेला. बरोबर बरोबर. मग तुमच्या बरोबर जे आता नवीन ज्युनियर्स येत आहेत, दरवर्षी इंजिनियर्स पास आउट होत आहेत, तर त्या येणाऱ्या इंजिनियर्सला एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल? सल्ला म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की तुम्ही काय सांगाल त्याला की बाबा हे जर तुझ्याकडे असेल तर तू बिंदास या फील्डमध्ये ये? सर, एक की पॉलिटिशियन पॉवर असेल तर कोणी पण यायला पाहिजे त्याच्यात. जर पॉलिटिक्स चांगलं असेल, त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांचं घराचं जर, तर खूप चांगलं आहे, तर या फील्डमध्ये आलं पाहिजे. ओके. दुसरं असं आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ऑलरेडी खूप स्कोप आहे म्हणून तर तुम्ही इथं आलात, किंवा अनेक लोक आहेत आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ही नीड आहे. पण येणाऱ्या काळांमध्ये तुम्ही आता गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स मध्ये काम करताय, तर तुम्हाला काय वाटतं की किती स्कोप आहे किंवा कसा स्कोप आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा या सगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये? तर स्कोप तर राहणारच ऑब्व्हियसली, कारण की याच्यानंतर बी आता कोणते बी प्रोजेक्ट आलं बिल्डिंगचं, याचं कंटिन्यू निघणारच आहे. ओके. कोणतं बी गव्हर्नमेंट हॉस्पिटल, हॉस्टेल, गव्हर्नमेंट हॉस्टेल, तर हे कधी बंद नाही होणार, हे स्कोप तर नवीन चालूच राहणार आहे. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स मध्ये सुद्धा काम करताय, तर आता कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट्स तुम्ही कम्प्लीट केलेले आहेत? सर, मी काही बिल्डिंगचे केलेले आहे, त्याच्यानंतर आता मोस्ट
जास्त प्रोजेक्ट माझ्याजवळ JJM चे आहे, जलजीवन मिशन. जलजीवन मिशनचे. अच्छा, तर सध्याला कुठल्या प्रोजेक्टवर काम करताय तुम्ही? सर JJM जलजीवन मिशनच्या वडम म्हणजे मालेगाव डिस्ट्रिक्ट मध्ये आहे, मालेगाव तालुका. कशा टाईपचे ते प्रोजेक्ट आहेत, असं काय त्याचं थोडं सर डिस्क्रिप्शन? त्यामध्ये असं आहे की मला पहिले एक्सकॅव्हेशन करावं लागते विहिरीचं. बरोबर. तर आम्ही पहिले विहीर घेऊ, त्याच्यानंतर तिथून पाईपलाईन घेऊन एक वॉटर टँक कन्स्ट्रक्ट करणार. विहिरीतून पाणी वॉटर टँक मध्ये जाणार. ओके. आणि तिथून आम्ही पूर्ण विलेजला प्रोव्हाइड करणार पाणी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण ती डॅम मधली विहीर आहे असं आपण मगाशी बोलता, तर त्याच्यात काय चॅलेंजेस आहेत नॉर्मल वेल घेणे आणि डॅम मध्ये वेल घेणे? सर डॅम मध्ये वेल म्हणजे की माती जास्त असते, तर ती घसरायची भीती जास्त असते, तर त्या म्हणजे लगेच लेबर पूर्ण जागेवरच ठेवावं लागतं. बरोबर बरोबर. की तेवढं एक्सकॅव्हेशन झालं, लगेच बांधकाम चालू करायला लागतं. बरोबर. दुसरं तुम्हाला असं काय महत्वाच्या टिप्स सांगता येतील कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये? बेसिकली तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जरी असला तरी रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे, इंडस्ट्रियल आहे, तर या बेसिक टिप्स आहेत की ज्या फॉलो केल्या पाहिजेत कायम कुठलंही कन्स्ट्रक्शन करताना, असं तुम्हाला वाटतं? बेसिक टिप म्हणजे की जो प्रपोर्शन आपल्याला दिलेला आहे तो प्रॉपर वापरला गेला पाहिजे. बरोबर. ती डिझाईन आहे ती प्रॉपर वापरल्या गेली पाहिजे. बरोबर. एवढंच महत्वाचं. दुसरं डिझायनिंगच्या अँगलला आता तुम्ही विषय काढला, तर कन्स्ट्रक्शन मध्ये डिझाईन किंवा प्लॅन ला किती महत्व असतं, किंवा तुम्ही किती देता, आणि समजा कधी प्लॅन चेंज होतो किंवा कधी करावा लागतो, तर काय सांगाल प्लॅन या सब्जेक्ट? सर प्लॅनला तर 100% म्हणजे तो फॉलोच करावा लागेल. बरोबर. आता मी वॉटर टँकचे काम करत आहे, तर मी प्लॅन जर फॉलो नाही केला, स्ट्रक्चर तो डिझाईन आहे ते फॉलो नाही केलं, तर ती कोलॅप्स होऊन जाईल. बरोबर. वॉटर टँक. बरोबर. तो प्लॅनच असं राहते की त्याची कॅपॅसिटी किती आहे, वॉटर कॅपॅसिटी, त्या हिशोबानेच प्लॅन देतात. बरोबर. जर वॉटर कॅपॅसिटी जास्त असेल तर कॉलमची साईज वाढून जाईल, कॉलम नंबर्स ऑफ कॉलम वाढून जातील. तर तेच कमी असली वॉटर कॅपॅसिटी तर त्या हिशोबाने कमी राहील. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही या फील्डमध्ये अर्थात तुमच्या वडिलांचा सपोर्ट होता, तुम्ही पण या फील्डमध्ये आला आणि कामाला सुरुवात केली. पण जेव्हा आपण कामाला सुरुवात करतो तेव्हा बरेचदा कधीतरी प्रॉब्लेम येतो, कधीतरी अडचण येते, कधी असं वाटतं की अरे याचं उत्तर तर माहितच नाही, हे तर पुस्तकात सांगितलंच नव्हतं किंवा आठवत नव्हतं, सिलेबस मध्येच नव्हतं. असा एखादा इन्सिडेन्स आहे का की तुम्ही वडिलांची हेल्प घेतली, किंवा तुम्ही कुठल्या तरी टीचरची हेल्प घेतली, किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी इंजिनियरची हेल्प घेतली आणि त्या प्रॉब्लेम ओव्हरकम केला? सर ऍक्च्युली कसं होतंय की आता मी एक प्रोजेक्ट आहे माझं की इथं दुधाळा म्हणून गाव आहे, तिथं सर ब्लॅक कॉटन सॉइल होतं. एक्सकॅव्हेशन बी केलं 10 फूट, म्हणजे वॉटर टँक साठी 10 फीट एक्सकॅव्हेशन केलं तरी खाली पूर्ण काळी माती. त्यामध्ये त्याच्या कारणानं जास्त गेलं तर प्रोजेक्ट मध्ये तेवढी पैशाची डिमांड बी नसते. बरोबर. तर त्याच्या कारणानं मग आम्ही म्हणजे आमचे डेप्टी इंजिनियर, जे इंजिनियर हे असतात, तर त्यांना आम्ही हे करून कन्सल्ट करून त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण इथे राफ्ट फाउंडेशन टाकू शकतो. ओके. त्या हिशोबाने आम्ही काम केलं. मग काम केलं तुम्ही. कारण बऱ्याचदा अशा सिनियरची, अशा इंजिनियरची मदत होत असते. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा महत्वाचा फॅक्टर असतो, सळई हा महत्वाचा फॅक्टर आहे कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये. तर सळई निवडताना तुम्ही कुठले पॅरामीटर्स बघता की अशी सळई निवडली पाहिजे, किंवा तुम्ही निवडता काय, त्या सळईतल्या क्वालिटी बघता तुम्ही आणि तुम्ही सळई बघता किंवा फायनल करता? तर त्याच्यात आम्ही एवढंच बघतो की आता आपलं कोणतं बी आपण स्टील वापरतो तर ते क्वालिटीचं असलं पाहिजे, कारण की त्याला आपण आता कधी अर्थक्वेक काही आलं तर त्याला काही अफेक्ट झालं नसतं. बरोबर. तर तीच क्वालिटी कशी चेक करायची? म्हणजे बिंग लेमॅन समजा मी असं म्हणेन की मला त्यातलं काही. सर ऍक्च्युली आम्ही तो स्टील बार यूज करतो, तर आम्ही चेक करतो ऍज अ, म्हणजे आमची कन्सल्टन्सी असते. ओके. तर ते चेक करतात TMT बारचं. ओके. की किती त्याची स्ट्रेंथ किती आहे, ड्युरेबिलिटी किती आहे, ते पूर्ण चेक केल्या जाते, त्याच्यानंतरच यूज करतो. ओके. सो स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी हे दोन महत्वाचे पॉईंट आहेत. अच्छा. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलंय तुमच्या? अच्छा. सगळ्या प्रोजेक्टमध्ये. सगळ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही आयकॉन स्टील. मग आयकॉन स्टील मध्ये असं काय आहे की तुम्ही सगळ्या प्रोजेक्टमध्ये ते वापरता? म्हणजे त्यांची अशी कुठली क्वालिटी तुम्हाला आवडली? सर ऍक्च्युली त्याच्यात कसं आहे की आम्ही आता कोणत्या शॉपवाल्यांना सांगून देतो की आम्हाला एवढा माल पाठवून दे. बरोबर. एक 10 mm चे बंडल बाबा पाठवून दे. बरोबर. एवढं आम्हाला माहिती की त्याचे किती वेट आहे तो आम्हाला माहिती आहे, परफेक्ट तेवढंच वेट येईल. अच्छा. दुसऱ्या याचं घेतलं कोणतं वेट डिफरन्स येते, कुठं 10 किलो कमी, कुठं 10 किलो जास्त, असं याचं तेवढं फरक पडत नाही. आणि सर आमचं काही जाणं पॉसिबल नाही की शॉपवर जा, तिथं वेट करा पूर्ण. बरोबर. ते आम्हाला समजून जाते, त्यामुळे ते महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही आयकॉन स्टील बरोबर इतकं कंटिन्यू केलेलं आहे. त्यामध्ये सो हे होते इंजिनियर शुभम काबरा, आणि त्यांनी अतिशय साध्या सोप्या शब्दात तर सांगितलंच. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आपण जेव्हा भारताला एक विकसनशील देश म्हणतोय तेव्हा त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये
इंजिनियर शुभम काबरांसारखे तरुण जेव्हा येतात, आपलं नॉलेज वापरतात आणि फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री नाही तर त्याच्यामध्ये मास्टर सुद्धा केलेलं आहे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट बेसिकली, तर असे उच्च शिक्षित लोक जेव्हा येतील तेव्हा नक्कीच आपल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या तितक्या चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होतील आणि माझ्या मते त्या संपूर्ण भारताला अतिशय मजबूत करण्यामध्ये ज्या इंजिनियर्स हात आहे त्यामध्ये एक माझ्या सोबत आहेत जे शुभम काबरा. सो तुम्ही आतापर्यंत जेवढे प्रोजेक्ट केले आणि यापुढेही जे भविष्यात प्रकल्प कराल त्यासाठी माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.